पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे। तर प्रशासनाने आता मोठी कारवाईही केली आहे। कामोठे चेकनाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने एका आलिशान कारमधून 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे। तर आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कामोठे चेकनाक्यावर 17 लाख जप्त झालेत, काय सांगाल विकास? पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहे, त्यामुळे चेक नाक्यावर जे आहे पोलिसांकडून असेल किंवा निवडणूक आयोगाच्या विभागाकडून जी तपासणी केली असेल त्यानुसार जे कामोठ्यातील चेक नाका इथे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 17 लाख रुपयाची संशयास्पद जी आहे रोकड जप्त करण्यात आली आहे। सायन पनवेल महामार्गावर ही घटना घडल्याची दिसून येत आहे। पांढऱ्या रंगाची ग्रँड विटारा नावाची गाडी होती, त्या गाडीची झडती करण्यात आली। त्या वाहनामध्ये कापडी पिशवीमध्ये ही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जी आहे ते आढळून आलेले। या संदर्भामध्ये पोलीस जे आहे चौकशी करतात, ही रक्कम कशासाठी आणली होती, कुणासाठी आणली होती याची चौकशी जी आहे सध्या सुरू करण्यात आलेली आहे।